नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. तर ती रामनवमीपर्यंत असणार आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. तर ही ओटी का भरावी, कोणी भरावी, कधी भरावी आणि कुलदेवी जर माहीत नसेल तर ओटी कोणाची भरावी, त्यासोबतच घरच्या घरची ओटी कशी भरावी, ओटीमध्ये कोणकोणते सामान, कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे, तसेच ओटी कोणी भरू नये, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर ज्या देवीमुळे आपल्याला मातृत्व प्राप्तीचा आशीर्वाद ज्या देवीमुळे मिळाला आहे, तर तिच्या प्रति कृतज्ञता म्हणून नवरात्रीमध्ये किंवा कोणत्याही मंगल प्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. तर आपल्या कुलदेवीचं कोणतंही कार्य करण्याआधी आपण तिची खणा नारळाने ओटी भरत असतो आणि मग ते कार्य करत असतो. तसेच कुलदेवीची ओटी भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीला साडी कोणती घ्यावी. तर देवीला साडी घेताना घरातील साडी ही घेऊ नये, तर ती आपल्या पैशाने नवीन साडी विकत आणलेली देवीला ओटी भरण्यासाठी घ्यावी. तर देवीची साडी ही कॉटनची, रेशीमची साडी असावी. तसेच ती नऊवारी साडी असावी आणि लाल, गुलाबी, केशरी, हिरव्या या रंगामध्ये घ्यावी. तर बघा, देवीला अर्पण केला जाणारा जो खण आहे तर तो त्रिकोणी हा असावा. तर हा ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीची साडी ही रेशीम का असावी, तर देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी या रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जातात आणि त्यामुळे साडी रेशमी असावी. साडीवर ब्लाऊज पीस असेल तरीही खण हा आपल्याला घ्यायचाच आहे आणि ओटी भरण्यासाठी एक मोठं ताट आपल्याला घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये आपल्याला ही साडी ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला खण ठेवायचा आहे आणि हा खण नेहमी त्रिकोणीच घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे, म्हणजे पाण्याने भरलेला आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि हे नारळ विकतच आणायचं आहे. कोणी दिलेलं किंवा ओटीमध्ये भरलेलं नारळ हे घेऊ नये, तर विकत आपल्याला आपल्या देवीसाठी आपल्या पैशाने विकत आणलेलं नारळ आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ हे पण आपल्याला अखंडच घ्यायचे आहे, तुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ घ्यायचे नाही. त्यानंतर आपल्याला एक हळकुंड, एक खारीक, एक खोबरं आणि एक बदाम घ्यायचा आहे. त्यासोबतच 11 रुपये दक्षिणाही ठेवायची आहे किंवा तुम्ही 51 रुपये, 21 रुपये किंवा 101 रुपयाही ठेवू शकता. आणि हळकुंड घेताना हे नेहमी लेकूरवाळं घ्यायचं आहे. तर आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी सवाष्णव येते तर तिची ओटी भरताना तिच्या ओटीमध्ये 1 रुपयाचं नाणं का होईना आपल्याला टाकायचं आहे. तर बिना पैसे टाकता कधीही कोणाचीही ओटी भरायची नाही. त्यासोबतच आपल्याला एक गजरा, वेणी घ्यायची आहे आणि एक कुंकवाची डबी, हळद घ्यायची आहे आणि 5 प्रकारची आपल्याला 5 फळंही घ्यायची आहे किंवा एकही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर एक तांबूल हे आवर्जून आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, जेव्हाही आपण देवीची ओटी भरतो तेव्हा त्यामध्ये एक तांबूल आपल्याला आवर्जून हे ठेवायचंच आहे. तांबूल म्हणजेच विड्याचं पान. तसेच हिरव्या बांगड्याही आपल्याला ठेवायच्या आहे. तर ह्या अर्धा डझन किंवा 1 डझन तुम्हाला जितक्या जमेल तितक्या तुम्ही ठेवू शकता. त्यासोबतच आपलं शृंगाराचं जे साहित्य येतं तर तेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे शृंगाराचं साहित्य आहे तर तेही तुम्ही यामध्ये ठेवू शकता. तसेच तुम्ही जर देवीची ओटी घरात भरणार असाल तर प्रथम देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. आणि देवीची ओटी तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारीही भरू शकता. आणि नवरात्रीत जर तुम्ही भरणार असाल तर तुम्ही देवीची ओटी ही नवमी किंवा अष्टमीला भरू शकता. आणि चैत्र महिन्यामध्ये भरायची असेल तर ती तुम्ही पौर्णिमेला भरू शकता किंवा कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी भरू शकता. आणि जो तुमच्या कुलदेवीचा वार असेल तर त्या दिवशीही तुम्ही देवीची ओटी भरू शकता. त्यासोबतच ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहे तर त्या दिवशी तुमच्या देवघरातील जी देवीची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा टाक असेल तर त्यांना अंघोळ घालायची आहे, स्नान घालायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यांची पंचोपचाराने पूजा करून घ्यायची आहे. तसेच गोडाचा नैवेद्यही आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. तर ओटी भरताना आधी जे ताटामध्ये साहित्य ठेवलं आहे तर त्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने करून हे सर्व वस्तू आपल्याला आपल्या ओंजळीत घ्यायची आहे. म्हणजेच जे ताटामध्ये आपण ओटीचं जे साहित्य ठेवलं आहे तर तो ताटच आपल्या हातामध्ये उचलून आपल्या ओंजळीत धरायचा आहे आणि हे ताट आपल्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने आपल्याला देवीसमोर बसून हा ताट आपल्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने पकडायचा आहे. आणि हे ताट आपल्याला 3 वेळा देवीच्या चरणाजवळ नेऊन परत आपल्या छातीसमोर आणायचं आहे. तर असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे. तर बघा, देवीकडून चैतन्य मिळावं आणि आध्यात्मिक उन्नती मिळावी अशी प्रार्थना करायची आहे. तर यामुळे देवीचं तत्त्व जास्त प्रमाणात जागृत होतं आणि त्यानंतर हे ताट देवीसमोर आपल्याला ठेवायचं आहे.
तर पाट किंवा चौरंगावर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे ताट आपल्याला संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचं आहे. म्हणजे आपण ज्या दिवशी देवीची ओटी भरणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर हे ताट आपल्याला देवीसमोरच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ताट उचलून घ्यायचं आहे आणि त्यातील जे फळं आणि तांबूल आहे तर ते घरातील व्यक्ती किंवा तुम्ही स्वतःही खाऊ शकता. आणि बाकीचं जे ओटीचं साहित्य आहे तर ते ज्या प्रकारे खण आणि साडी आहे तर ती तुम्ही तुमच्या कुलदेवीचं जर जवळपास मंदिर असेल तर तिथे नेऊनही तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला जर मूळ पीठावर जाणं शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊनही हे साहित्य ठेवू शकता किंवा घरात वापरलं तरीही चालेल. तसेच ज्या गरोदर महिला आहेत तर त्यांनी देवीची किंवा इतर कोणाचीही ओटी भरू नये. तसेच ज्यांच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो नाही तर त्यांनी जर मंगल कलश स्थापन केला असेल तर यालाही हळदी कुंकू लावून तुम्ही मंगल कलशासमोरही देवीची ओटी भरू शकता. तर या प्रकारे ही तुम्ही ओटी देवीची भरू शकता. तर चैत्र महिन्यामध्ये कधीही तुम्ही ओटी भरू शकता. तर अवश्य या चैत्र महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी तुम्ही अवश्य भरा. तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.